महाराष्ट्राची शान कोल्हापूरची अस्सल नादखुळा झणझणीत मिसळ बनवली आहे. चवीला तर लय भारी झाले. कोल्हापूरची बोली जशी गोड आहे ना, तशीच कोल्हापूरची झणझणीत तर्रीदार मिसळ पाव अप्रतिम लागते. कसं? नादखुळा. नमस्कार, मी सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. आज आपण 5 ते 6 लोकांना पुरेल एवढी कोल्हापुरी स्टाईलमध्ये झणझणीत तर्रीदार मिसळपाव रेसिपी खूप सोप्या पद्धतीत दिली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरू करूयात. तर मिसळ करण्यासाठी मोड आलेली मटकी 2 कप घेतले. आता एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली की कुकरमध्ये आता मटकी घ्यायची. त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ घालायचे, अर्धा चम्मच हळद घालून मटकीच्या वर 1 इंच भरसं गरम पाणी घालायचं. पाणी घातलं. आता कुकरचे झाकण लावून मोठ्या गॅसवर 2 ते 3 शिट्ट्या करू. आता मटकी शिजते तोपर्यंत आपण मिसळीसाठी लागणारा मसाला करूया. त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवले. त्यामध्ये घेऊया 1 चमचा जिरे, 2 दालचिनीचे तुकडे, 4 लवंग, 4 हिरवी वेलची आणि 4 ते 5 काळी मिरीची दाणे. आता हे सगळे खडे मसाले 1 मिनिटभर मंद गॅसवर भाजून घेऊ. मसाले बघा भाजून झाले की मग यामध्ये 2 चमचा तीळ घालायचे, 1 चमचा खसखस घालून हे मंद गॅसवर तीळ तडतडेपर्यंत भाजून घेऊ. आता बघा हे मसाले सर्व छान भाजले गेलेत. आता हे काढून घेऊयात. आता कढईमध्ये आता पाव कप सुक्या खोबऱ्याचा किस घ्यायचा आणि याला मंद गॅसवर छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊ. खोबरे भाजून झाले. आता हे काढून घेऊया. आता कढईमध्ये घेऊया मग 3 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ काप करून चिरून घेतलेले, ते तांबूस रंगावर भाजून घ्यायचे. बघा कांदा पण भाजून झाला, काढून घेऊ. आता मसाले भाजेपर्यंत बघा मटकी पण आपली शिजली आहे. ही बघा हळद मिठामध्ये मटकी छान शिजली आहे. आता याच्यातले पाणी आणि मटकी सेपरेट करूया. मटकीचे पाणी आपण हे कट तयार करण्यासाठी वापरणार आहोत. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण सुकी मटकी करून घेऊ. तर आता सुकी मटकी बनवण्यासाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घ्यायचे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की पाव चम्मच हिंग, थोडी कढीपत्त्याची पाने, 1 चम्मच लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला म्हणजे जो आपल्या घरचा तिखट चटणी असते ती घालायची. आता मिक्स करू. आता यामध्ये शिजवून घेतलेली मटकी घालायची. अर्धा चम्मच मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालून यावर झाकून मंद गॅसवर 5 मिनिट शिजवून घेऊ. 5 मिनिट शिजवल्यावर मटकी आपली तयार झाली आहे. आता गॅस बंद करूया. आता सुरुवातीला भाजलेला जो कोरडा मसाला आहे तो मिक्सरला वाटून घेऊ. तर बघा कोरडे मसाले वाटून घेतले. आता यामध्ये घालूया 1 इंच आल्याचे पातळ काप, 9 ते 10 लसूण पाकळ्या, थोडी कोथिंबीर आणि जो कांदा आपण भाजून घेतलेला तो घालूया. आता हे बारीक वाटून घेऊ. तर हे बघा मी बारीक वाटून घेतलंय. तरीचं वाटण आपलं हे तयार झालं आहे. आता मिसळीचा रस्सा करतोय त्यासाठी कढई मी गरम करायला ठेवले. त्यामध्ये 4 मोठे चमचे तेल घ्यायचे. तर्रीसाठी तेल जास्त घ्यायचे. तेल थोडं गरम झालं की मग त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालूया. मोहरी तडतडली की आता यामध्ये 3 मध्यम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेत. ते 3 मिनिट कांदा मध्यम आचेवर तेलात भाजून घेऊया. कांदा भाजला. आता थोडा कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ. आता पाव चमचा हिंग घालू, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल मिर्च पावडर,
2 चमचे घरचा कांदा लसूण मसाला. आता हे 1 मिनिट परतून घेऊ. आता त्यासोबत 2 चमचे धनिया पावडर घालायची. आता तयार केलेले वाटण घालून मिक्स करायचे. तर आता वाटण करपू नये म्हणून थोडं मटकीचं पाणी घालून या मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊ. हे बघा, मसाले तेल सुटलेले आहेत. आता हे यामध्ये मटकीचे सर्व पाणी घालायचे. आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे त्या मापाने गरम पाणी घालायचे. लक्षात घ्या, थंड पाणी घालू नका, त्यामुळे रश्श्याला चव लागत नाही. आता मीठ 1 चमचा घालू. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मटकीच्या पाण्यात आपण मीठ घातले होते, ते बघूनच मीठ घाला. आता त्याचसोबत शेवटी घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर. आता गॅस मोठा करून याला एक उकळी आणू. रश्श्याला बघा, दणदणीत उकळी आली आहे. गॅस आता कमी करायचा आणि कमी गॅसवर 5 मिनिट रस्सा शिजवून घेऊ, म्हणजे रश्श्याला छान एकजीव होईल. आपला रस्सा शिजतोय तोपर्यंत मिसळीसाठी लागणारी बटाट्याची भाजी कशी करायची ते बघूयात. तर बटाट्यासाठी कढईत मी 1 मोठा चमचा तेल घेतले आहे. 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की मग अर्धा चमचा जिरं, 2 मिरची चिरून घेतलेल्या, थोडी कढीपत्त्याची पाने, 2 मध्यम साईजचे कांद्याचे उभे पातळ काप चिरलेले. आता हा कांदा 2 मिनिट तेलात परतून घ्यायचा. आता कांदा छान तेलात परतला की मग अर्धा चमचा हळद घालायची आणि हे मिक्स करायचे. आता यामध्ये 5 उकडलेले बटाटे चिरून घालायचे. आता हे हलवून घेऊन यामध्ये 1 चमचा मीठ घालायचे आणि त्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे स्मॅश करतच हलवून घेऊ. आता गॅस कमी करून यावर झाकण ठेवून 5 मिनिट वाफ काढू. 5 मिनिटांनी झाकण काढून हे एकदा आता हलवून घेऊया. आता ही उसळीसाठीची भाजी आपली तयार झाली आहे. आता गॅस हा बंद करूया. आता दुसरीकडे उसळीसाठीचा रस्सा पण सुद्धा बघू शकता, छान शिजलाय. यावर तर्री पण बघा, किती भन्नाट रंग आलाय. रस्सा छान एकसंध झालाय. तयार झाली आपली उसळीची झणझणीत रस्सा. चला तर मग सर्व आपली तयारी झालेली आहे. सर्व पदार्थ रेडी झालेले आहेत. आता गरमागरम मिसळ सर्व करूया. तर अशा पद्धतीत झणझणीत मिसळ कशी करायची हे मी खूप सोप्या पद्धतीत आणि सविस्तर सांगितलं आहे. त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.